देवाचं पाणी पडल्याबरोबर प्राजक्ताचा सडा पडायला लागला आहे दारामध्ये. ह्या पाण्याला म्हणजे पावसाच्या पाण्याला देवाचं पाणी का म्हणतात माहिती आहे? गावठी गुलाब फुलायला लागलेला आहे. किती फुलं आली आहेत आणि त्याच्यावर मधमाशा उडत आहेत. ही सगळी किमया कशामुळे झाली? देवाच्या पाण्यामुळे. देवाच्या पाण्यामध्ये हवेतला नायट्रोजन मिसळलेला असतो आणि त्यामुळे जमिनीमध्ये जेवढ्या बिया पडलेल्या असतात, उन्हाळ्यामध्ये वाऱ्याबरोबर बिया उडत असतात, आपल्याला समजतसुद्धा नाही, त्या सर्व बिया उगवून येतात आणि त्यांना नायट्रोजन मिळतो जो झाडांना आवश्यक आहे. आता हे झाड जे आहे याला पुनर्नवा म्हणतात. ही पुनर्नवा वनस्पती आहे, नीट पाहून ठेवा. हा तेरडा आहे. हा तेरं अळू म्हणतो ना, तसं अळू आहे हे. हे पावसाळ्याबरोबर उगवून येतो. ही आंबाडी आहे. आंबट लागतात पानं, छान लागतात आंबाडीच्या भाजीची. हा कोहाळ्याचा वेल आहे. इतका भसा 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 वाढला आणि वरपर्यंत जाऊन पोचलासुद्धा, कधी गच्चीपर्यंत कळला नाही. पावसाचं पाणी पडल्याबरोबर ही जादू झाली. हा भुई आवळा आहे. हा तर जागोजागी उगवून आलेला आहे. हा सुरण आहे. जमिनीमध्ये त्याचे कांदे असतातच आणि ते उगवून येतात पावसाच्या पाण्याबरोबर. याचं नाव चिचुरडा. हे वातासाठी चांगलं असतं, ह्याची भाजी करून खातात. हा घोरकंद आहे. घोरकंद म्हणजे नांगरचिनी म्हणतात त्याला आणि तो प्रचंड मोठा वाढतो साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत आणि मग नंतर तो वाळतो आणि त्याचा आतमध्ये कंद बनतो जमिनीमध्ये. मग ते उकरून खाणारे माणसं, प्राणी सगळेजण ते उकरून खातात. झाडांनी जमवलेलं अन्न माणसं खातात. हा एवढा सगळा आघाडाच वाढलेला आहे. अगदी कोवळा आहे आणि जशी आपण तांदळीची किंवा पालकाची, चाकवताची भाजी करतो तशीच याची पण भाजी सुंदर होते. हे आदिवासी लोक खातात म्हणून मग मी करून पाहिले. फार छान लागते चवीला. ही काटेकोरांटी आहे. हे अतिशय औषधी झाड आहे. दाताची दुखणी, बऱ्याच गोष्टींसाठी, पण आपल्याला माहीतच नाही. शेवग्याला इतक्या शेंगा लागल्यात आत्ता आणि फुलं पण भरपूर आलेली आहेत. हा ज्येष्ठ महिना आहे ना, ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये याच्या पाल्याची भाजी करून खातात आणि खायला पाहिजे. आवर्जून कुठे मिळेल तर आणून खा. हा मायाळू आहे. लाल देठाचा मायाळू. हिरव्या देठाचा पण असतो. तोही चांगला औषधी आहे. त्याच्या बिया अशा गुलाबी गुलाबी रस निघतो त्याच्यातून आणि ओठाला वगैरे लिपस्टिकसारखं लावता येतं. हा नागवेल आहे. नागवेल म्हणजे खाऊची पानं आपली. तर ही तर औषधी आहेतच, खूप औषधी आहेत. पावसाळा आला, पाऊस पडायला लागला की अचानक एक उत्साह अंगामध्ये येतोच प्रत्येकाच्या. आपल्याला माहिती नाही हे का असं होतं, पण होतं. आणि इतके वर्ष आम्ही बागेमध्ये रोज सकाळी 2 तास कष्ट करत होतो, पण आता होत नाही म्हणून कुंडीमध्ये आता केलं आहे. ही करडई लावलेली आहे, ही मोहरी लावलेली आहे, ही मेथी लावलेली आहे. नुकतीच लावली आहे आत्ताशी, 2-2 पानं फुटत आहेत. त्याच्यामध्ये 2 ब्रोकोलीची रोपं लावली आहेत. 4 झेंडूची रोपं लावली आहेत. आता नवरात्रीपर्यंत ही होतील मोठी आणि आम्हाला घरच्या फुलांची माळ आमच्या गाडीला, घराला लावता येईल. मोगऱ्याला किती सुंदर फुलं आली आहेत बघा. हा पुदिना आहे. हे ज्वारीच्या धाटासारखं जे दिसतंय ना, हे ज्वारी नाही आहे. हे वैजयंती मणी म्हणून एक गवताचं बीज असतं, तर ते मिळतात, त्याच्या माळा मिळतात देवस्थानांच्या बाहेर वगैरे. तो मणी आणून लावला होता, तर त्याच्यातून हे आलं आहे. आता ह्याला वरती बी येऊन पुष्कळ मला वैजयंती मणी मिळतील. त्याला अंगचीच अशी भोकं असतात, त्याच्यामुळे ते ओवता येतात दोऱ्यामध्ये. हा गुळवेल आहे आमच्या कुंपणावरती वाढलेला. अशी ही देवाच्या पाण्याची किमया आज मी तुम्हाला दाखवली.